स्थानिक बांधवांच्या वतीनं आणि महिलांच्या वतीने ही रांगोळी काढण्यात येते. प्रत्येक वर्षी हा मान या रांगोळीचा या महिलांना आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण परिसरामध्ये जे हार लावण्यात आलेले आहेत ते हार देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचं एक वेगळेपण आहे, कारण प्रत्येक या ठिकाणी असणारे जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांसाठी हे हार जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येकाचा एक मान असतो, प्रत्येकासाठी ह्या मार्केटचा राजा आहे. त्यामुळं या ठिकाणी हे जे हार आहेत हे प्रत्येक दुकानदाराच्या वतीनं लावण्यात येतात. काही रांगोळीचं काय महत्त्व आहे, किती वर्ष झालं तुम्हाला ही जबाबदारी आहे आणि कशा पद्धतीनं आजचा दिवस? आज 23 वर्ष मी बाप्पासाठी सेवा देते आहे आणि हे माझं खूप मोठं भाग्य आहे की बाप्पासाठी सेवा देता येते आणि अशीच अखंड कायम आयुष्यभर ही सेवा देता यावी. बस. कोण कोण तुमच्याबरोबर असते? हे आज वेगळ्या पद्धतीची रांगोळी दिसते, या रांगोळीचं काय महत्त्व? ही संस्कार भारती रांगोळी आहे. ह्याच्या प्रत्येक आकाराला महत्त्व आहे आणि एक आज आपण तिरुपती बालाजीचं नाम आज मध्ये रेखाटलेलं आहे, कारण आज तिरुपती बालाजीचा संपूर्ण देखावा सादर केलेला आहे. त्यामुळे असं एक सुचलं की कल्पना सुचली की करावं. तेव्हा एक भोळी भाबडी सेवा घडते, ती अखंड सर्वांनी गोड पाडून घ्यावी. बस. गेले 23 वर्ष झालं ह्या रांगोळीचा मान जो आहे तो या कुटुंबाला आहे आणि त्यांच्या वतीनं गेली 23 वर्ष या ठिकाणी रांगोळी काढण्यात येते. दुसरीकडे आता या ठिकाणी आलेल्या गणेश भक्तांची जी गर्दी आहे, हजारो गणेश भक्त सध्या या ठिकाणी वाट बघतायत. विसर्जन काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जी तयारी आहे या संपूर्ण परिसराची ती देखील आता हळूहळू पूर्ण होते आणि काही क्षणांमध्ये या ठिकाणाहून ही मिरवणूक निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मिरवणुकीसंदर्भात देखील आपण बातचीत करणार आहोत. कशा पद्धतीची तयारी केली तुम्ही, काय काय वेगळेपण येणार आहे? थोडं गर्दी आता जास्त झाली यावर्षी, बघताय तुम्ही स्वतः. थोडा कंट्रोल होते पण ये ना होणार की कसे होते मागच्या 11 दिवस कसे होते? 11 दिवस याच्यापेक्षा डबल होते. पाहतोय गर्दी आवरणं या ठिकाणी मुश्किल झालंय. मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त जे आहेत ते या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यकर्ते मागच्या 11 दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करतायत. येणाऱ्या प्रत्येक अगदी त्यामुळे कार्यकर्ते अहोरात्र बाप्पाची सेवा करत असतात आणि आपापल्या पद्धतीनं मनोभावे सेवा करून बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुद्धा कशी जय्यत होईल याची खबरदारी हा प्रत्येक भक्तगण घेताना दिसतोय. धन्यवाद निलेश या दृश्यांबद्दल.